महाराष्ट्र राज्यातील डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन वैद्यकीय फील्डमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करिअर करावं यासाठी महाराष्ट्र शासन नेहमी प्रयत्नशील असतात। अगदी सुरुवातीच्या काळापासून महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वाचे निर्णय वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेले आहेत। नीट यूजी 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचे 5 महत्त्वाचे असे नियम आहेत जे विद्यार्थी आणि पालकांची काळजी निश्चितच कमी करतात। हे 5ही निर्णय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला या यूट्यूब चॅनल मार्फत आम्ही देत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे नीट 2026 वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाचे 5 महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता वैद्यकीय प्रवेश म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते कोर्स आले, त्याच्यामध्ये MBBS आहे, BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस आहेत। या संपूर्ण कोर्सेससाठी महाराष्ट्र शासनाचे 5 महत्त्वाचे निर्णय जे आहेत, ज्याला आपण शासन निर्णय आहेत, काही महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक आहेत तर काही नोटीस आहेत, काही विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत तर काही महाविद्यालयांसाठी सूचना आहेत। डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत। पुढे जाण्यापूर्वी नीट यूजी 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतच्या संपूर्ण सुविधा आपण या पेड काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्यांना देत असतो। ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग विषयी अधिक माहिती हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर त्याचबरोबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ विषयी कॉलेजच्या माहिती करून घ्यायची आहेत किंवा संपूर्ण कॉलेजेसच्या लिस्ट पाहायच्या आहेत किंवा अशा प्रकारचे महत्त्वाचे शासन निर्णय एकाच ठिकाणी पाहायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। पुढे जाऊयात। नीट 2026 प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता आणण्यासाठी वैद्यकीय प्रवेशासाठी MBBS, BDS, BMS इत्यादी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट। महाराष्ट्र शासन आणि शुल्क नियामक प्राधिकरणाचे म्हणजेच फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी कडक नियम, पालकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी उचललेली 5 अत्यंत महत्त्वाची पावले आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक तर आहे महाराष्ट्र शासन आणि फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी। ही महाराष्ट्र शासनाची एक बॉडी आहे जी कॉलेजच्या फीसवर त्या ठिकाणी कंट्रोल करत असतं। विशेषतः प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत याच्यामध्ये येतात। आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीसचं रेग्युलेटरी करण्याची काही कारण नाही, कारण ऑलरेडी तिथे फीस जे आहे ते खूप कमी असते। विषय असतो तो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा। पहिला निर्णय जो आहे विद्यार्थिनींसाठी वैद्यकीय शिक्षण मोफत। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कॅटेगरीच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क हे पूर्णतः माफ केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने। राज्यातील मुलींसाठी उच्च वैद्यकीय शिक्षणात 100% सवलत, शिक्षण फी म्हणजे ट्युशन फीस आणि परीक्षा फीस एक्झाम फीस शासनाकडून माफ करण्यात आलेली आहे। फक्त मुलींना, संपूर्ण कॅटेगरीच्या मुलींना डेव्हलपमेंट फीस जी आहे कॉलेजची तेवढीच भरायची आहे। त्यांची ट्युशन फीस आणि एक्झाम फीस ती पूर्णतः माफ झालेली आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एखाद्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची जर फीस 8.5 लाख रुपये असेल आणि डेव्हलपमेंट फीस समजा त्यांची 80,000 असेल तर मुलींना हे 8.5 लाख पूर्णतः माफ आहेत आणि 80,000 तेवढी भरायची आहेत। याच्या नियम आणि अटी आहेत। संपूर्ण 22 प्रश्न आपण याचे काढलेले आहेत या मुलींच्या फ्री शिक्षणाविषयी। तिची संपूर्ण PDF वाचण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती PDF देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वाचू शकता। पहिली महत्त्वाची अट आहे पालकांचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। ही एक महत्त्वाची अट या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींना त्या ठिकाणी घालून देण्यात आलेली आहे। खाजगी, प्रायव्हेट आणि निमशासकीय सेमी गव्हर्नमेंट महाविद्यालयामध्ये हे लागू आहे। डीम युनिव्हर्सिटी याच्यातून वगळलेला आहे। डीम युनिव्हर्सिटीला ह्या योजना लागू नाहीत। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील
या ठिकाणी विद्यार्थिनींना ही जी काही फीस माफीची योजना आहे ती त्या ठिकाणी लागू आहे. MBBS, BDS, BMS आणि इतर प्रमुख कोर्सेससाठी याचा फायदा होतो. हा पहिला महत्वाचा आणि खूप चांगला बदल महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे जाऊयात. मॅनेजमेंट कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा फीवर कडक बंधने. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर दोन प्रकारचे कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या जवळपास 15% जागा ह्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या असतात किंवा मॅनेजमेंट कोट्याच्या असतात. मॅनेजमेंट कोट्याच्या असतात. आता एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स आहेत आणि त्याला इन्स्टिट्यूशनल कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या फीसवरही महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे. काय आहे? मॅनेजमेंट कोट्याच्या नावाखाली होणाऱ्या मनमानी फी वसुलीला चाप. पूर्वी काही कॉलेजेस रेग्युलर फीच्या 5 पट रक्कम आकारायचे. म्हणजेच इन्स्टिट्यूशनल कोट्याला एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी फी जी आहे ती ओपन कॅटेगरीची जी फीस आहे त्याच्या 5 पट महाविद्यालय विद्यार्थ्यांकडनं वसूल करायचे आहेत. आता काय आहे नवीन नियम? आता कोणत्याही कॉलेजला ओपन कॅटेगरीच्या रेग्युलर फीच्या 3 पटीपेक्षा जास्त फीस घेता येणार नाही. म्हणजे एखाद्या कॉलेजची फीस 1 लाख असेल ओपन कॅटेगरीचे, तर मॅनेजमेंट कोट्याला पहिलं कॉलेज 5 लाख डिमांड करायची फीस पर इयर. आता महाराष्ट्र शासनाने सांगितलंय 3 पटीपेक्षा जास्त घेता येणार नाही, म्हणजेच 3 लाख एवढी त्याची फीस होईल. म्हणजेच ओपन कॅटेगरीची जी फीस आहे गुणिले 3 म्हणजेच त्या कॉलेजची इन्स्टिट्यूशनल कोट्याची, ज्याला आपण IQ कोटा म्हणतो, त्याची फीस होणार आहे. हा एक महत्वाचा बदल महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. प्रवेशावेळी द्याव्या लागणाऱ्या डिपॉझिटवर मर्यादा. आधी आकारल्या जाणाऱ्या 1 ते 3 लाख रुपयांच्या अवाढव्य डिपॉझिटवर आता बंदी. नवीन जास्तीत जास्त मर्यादा खालील प्रमाणे आहेत. म्हणजेच प्रत्येक कॉलेज जेव्हा ट्युशन फीस किंवा कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर आपण ओपन केलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फीस आहेत. ट्युशन फीस आहे, डेव्हलपमेंट फीस आहे, त्याच्यानंतर लायब्ररी आहे, लॅबोरेटरी आहे, युनिफॉर्म आहे. त्याचबरोबर कॉलेज काय करायचं की डिपॉझिट सुद्धा विद्यार्थ्यांकडनं घ्यायचं फर्स्ट इयरला, आणि ते लास्टला तुमचा कोर्स झाल्यानंतर रिफंड केलं जाईल असं सांगितलं जायचं. ते डिपॉझिटची रक्कम सुद्धा मोठ्या प्रमाणावर कॉलेज घेत होते. जवळपास 1 ते 3 लाखाच्या दरम्यान डिपॉझिट विद्यार्थ्यांकडनं कॉलेजेस घेत होते. याच्यावरही महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध घालून दिलेले. डिपॉझिटच्या रकमेची एक मर्यादा महाराष्ट्र शासनाने कॉलेजेसला ठरवून दिलेली आहे. त्याच्यावर डिपॉझिट कुठलेही कॉलेज विद्यार्थ्यांकडून घेऊ शकत नाही. काय डिपॉझिटच्या मर्यादा आहेत? MBBS असेल तर 50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट कॉलेज घेऊ शकतं. BDS साठी 40,000, BMS BHMS साधारणतः 25,000, फिजिओथेरपी आणि इतर 20,000 रुपये एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी घ्यायला महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे. म्हणजे 1 ते 3 लाख रुपये डिपॉझिट जे आहे त्याच्यावर सुद्धा निर्बंध आणून एक मर्यादा कॉलेजेसला त्या ठिकाणी ठरवून दिलेल्या आहेत. लपवलेली फीस आणि मनमानीला चाप. आता सर्व महाविद्यालयांना स्वतःच्या वेबसाईटवर फी स्ट्रक्चर जाहीर करणे बंधनकारक केलेलं आहे. आता काय व्हायचं? एखादा राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर, सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर महाराष्ट्र स्टेट कोट्याची, एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर गेलं तर कॉलेजची फी स्ट्रक्चरच त्या ठिकाणी दिलं जायचं नाही, किंवा कॉलेजला कॉल केल्यानंतर सुद्धा तिकडून विद्यार्थ्यांना व्यवस्थित रिस्पॉन्स मिळायचा नाही. तर या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांनी पालकांना मोठी अडचण त्या ठिकाणी येत होती. कारण ऍडमिशनला 4 ते 5 दिवसाचा वेळ मिळतो. त्या दरम्यान कॉलेजचं फी स्ट्रक्चरच कॉलेजच्या वेबसाईटवर नसेल तर विद्यार्थ्यांनी ऍडमिशनला जाताना DD जो आहे किती अमाऊंटचा बनवायचा याचं क्लॅरिफिकेशन विद्यार्थ्यांना नव्हतं. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी कॉलेजवर पोहोचला जाईल तेव्हा त्या ठिकाणी त्याला फी सांगितली जायची. तर ही गोष्ट विद्यार्थी आणि पालकांसाठी सोयीची नव्हती. म्हणून महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. शिक्षण फी रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या वेबसाईटवर ही सगळी बातमी तुम्हाला त्या ठिकाणी वाचता येणार आहे. फी स्ट्रक्चर जाहीर करणे बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्या आणि फी जाहीर न करणाऱ्या राज्यातील तब्बल 450 महाविद्यालयाला FIRA कडून थेट नोटीस गेलेली आहे. ठरवून दिलेल्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त छुपी फी साकारण्यावर कडक बंदी आहे. हा एक महत्वाचा आणि खूप चांगला निर्णय फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी किंवा शिक्षण शुल्क समितीने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जाऊयात. DD धनादेशाबाबत FIRAचा नवा व कडक नियम. जेव्हा एखादा विद्यार्थी ऍडमिशनला कॉलेजला जातो त्यावेळेस ऍडमिशन घेताना विद्यार्थ्यांना फी जी आहे ते DD स्वरूपात, ज्याला आपण डिमांड ड्राफ्ट, हा बँकेतून निघत असतो, स्वरूपात कॉलेजेसला द्यावा लागतो. हे पुढे जसे आपण राऊंड सुरू होतील तसे अगदी डिटेल व्हिडिओ जेव्हा बनवू त्यामध्ये ह्या गोष्टी येणारच आहेत. परंतु आता एवढं लक्षात ठेवा की DD द्वारे आपल्याला फीस त्या ठिकाणी द्यावी लागते. तर हे डिमांड ड्राफ्ट विषयी काही महत्त्वाचे निर्णय आहेत. स्पष्ट निर्देश बंधनकारक. फीचा धनादेश किंवा DD
कोणाच्या नावाने काढायचा हे महाविद्यालयाने वेबसाईटच्या मुख्य पानावर होम पेजवर स्पष्ट देणे बंधनकारक आहे. म्हणजे डीडी कुठल्या नावाने काढायचा आहे हे सुद्धा कॉलेजला त्या ठिकाणी क्लिअर करावं लागणार आहे. फी स्ट्रक्चर जे आहे ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही मधूनही देणं बंधनकारक महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. त्यामुळे ऍडमिशनच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी हे काही चांगले निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा जो काही व्हिडिओ बनवलाय त्याचे हे इमेज जे वापरलेत पीपीटी मध्ये त्याचे ते सोर्सेस आहेत. तर हे काही महत्वाचे महाराष्ट्र शासनाचे जे नियम आहेत, ज्याला आपण GR सुद्धा म्हणू शकतो. मुलींचा फ्री शिक्षणाविषयीची जी PDF आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि बाकी जे गोष्टी आहेत म्हणजे मॅनेजमेंट कोटा असेल किंवा ते कॉलेजचे फी स्ट्रक्चर वेबसाईटवर जाहीर करणं असेल, डीडीचं नाव जाहीर करणं असेल, हे तुम्हाला शिक्षण शुल्क समितीच्या होम पेजवरच डायरेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शिक्षण शुल्क समितीची वेबसाईट सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याचबरोबर कॉलेजेसचे कट ऑफ आणि संपूर्ण GR जे आहे एकत्रित पाहण्यासाठी आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन निर्णय अशा प्रकारचे एक फोल्डर तुम्हाला बुकलेटमध्ये दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ऍड्रेस दिलेला आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.